नमस्कार रसिक श्रोते आणि दर्शक हो. मुजुमदार संस्कृत वाटिकेमधून मी प्राध्यापिका रेखा रमेश मुजुमदार तुमचं मनपूर्वक स्वागत करते. जगद्गुरू श्री महर्षी व्यास आणि त्यांच्या व्यासपीठाला अतिशय आदराने नमस्कार करून आपण आपल्या विषयाकडे वळूयात. लक्ष योनी ओलांडुनिया नर जन्म मिळे एकदा. लक्ष योनी ओलांडुनिया नर जन्म मिळे एकदा. मायभूमीसाठी अर्पी तो कीर्तिवंत सर्वदा, कीर्तिवंत सर्वदा. अशा दिगंत कीर्तिवंत, यशवंत, गुणवंत, ज्ञानवंत, बुद्धिमंत, प्रतिभावंत विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या विषयावर आपण बोलत आहोत श्रोते हो. मागच्या वेळेस तुम्हाला मी म्हटलं होतं की या रविवारी आपण असाच काहीतरी एक विषय घेणार आहोत. हे जे असे विलक्षण सामर्थ्यशाली आणि विलक्षण कर्तृत्ववान होऊन जातात लोक श्रोते, उदात्त आणि महान व्यक्तिमत्व, ते गेले तरी त्यांच्या यशरूपी कीर्तिरूपी शरीराला मरण नसतं. नास्ति तेषां यशक्काये जरा मरणजं भयम. जरा आणि मरण यांचं भय या कर्तृत्ववान, दैदिप्यमान, उत्तुंग कीर्ती असलेल्या लोकांना यांच्या यशरूपी कीर्तिरूपी शरीराला कधीच मरण नसतं. म्हणूनच आज आपण इतकी वर्ष झाले तरी सावरकरांचं विनम्र भावाने स्मरण करतो श्रोते हो. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की त्यांचं बालपण कसं तेजपुंज होतं, कशी प्रखर स्मरणशक्ती, कुशाग्र बुद्धी, तरल प्रतिभा, घरातलं वातावरण आणि त्यांचं सगळं आपण बालवयातलं पाहिलं. मग फर्ग्युसन कॉलेजमध्ये महाविद्यालयीन जीवन जगत असताना त्यांना कसं सामाजिक भान आलं, देशात काय चाललंय ह्याचा आढावा त्यांनी कसा घेतला आणि कसा निश्चय केला की मी स्वातंत्र्य युद्धात उडी घेणार. जीवनाची दिशा तरुण वयात ठरवली, निर्णय क्षमता, हे आपण पाहिलं. पण त्यांच्या जीवनातले इतके पैलू आहेत, त्यातल्या एका सर्वोत्तम पैलूवरती आज आपल्याला विचार ऐकायचे आहेत. पण ते मी आपल्यासमोर मांडणार नाही आहे. तो सर्वोत्तम पैलू कोणता आहे ते तुम्ही त्या वक्त्याच्या तोंडूनच ऐकणार आहात. आणि ते आजचे आपले प्रतितयश वक्ते आहेत माननीय सुशीलजी अच्युतजी अत्रे. माननीय ॲडव्होकेट, माननीय विधिज्ञ सुशीलजी अच्युतजी अत्रे. जळगावचं वकिली क्षेत्रातलं एक प्रथितयश नाव. तुम्ही सगळे त्यांना उत्तम ओळखत असाल. पण एक सभेचा उपचार असतो म्हणून त्यांचा मी अल्पसा परिचय तुम्हाला करून देते, म्हणजे मग त्यांचे ते विचार आपल्याला ऐकायला मिळतील. पूर्ण नाव माहिती आहे, सुशीलजी अच्युतजी अत्रे. बालपण सगळं जळगावमध्ये गेलं. शालेय शिक्षण जळगावात घेतलं, पण महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याला गेले. तिथे महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. वकिलीची पदवी, काय शिक्षण असेल त्यांचं ते त्यांनी तिथे घेतलं. आणि इकडे जळगावला आल्यावर मग त्यांनी वकिलीला सुरुवात केली. इथे आल्यानंतर त्यांनी 1988 साली मला वाटतं त्यांनी वकिलीमध्ये पदार्पण केलं. आणि आता वकिलीत पदार्पण केलं म्हणजे काय, घरामध्ये अत्रे कुटुंबामध्ये कायद्याचं वकिलीचं बाळकडू निदान माझ्यासमोर 3 पिढ्यांना तरी मिळालेलं मी पाहिलं आहे. अच्युतजी अत्रे, त्यांचे पुत्र सुशीलजी अत्रे, आणि आता सुशीलजींचा पुत्रसुद्धा माझ्या मते वकिली क्षेत्रात असावा. तर अशा या पिढ्यांना बाळकडू कायद्याचं घरातच मिळालेलं आहे. तर त्यांनी वकिली सुरू केली आणि 2013 साली त्यांनी स्वतःची एक लॉ फर्म सुरू केली. असं वाटतं की जळगावातली ती स्वतंत्र लॉ फर्म पहिलीच असावी. त्या फर्मद्वारे ते काम करत होते. विशेषतः फौजदारी खटले चालवण्यामध्ये सुशीलजींचा हातखंडा होता. वकिलीसाठी ज्या गोष्टी अत्यावश्यक असतात त्या तर मिळाल्याच होत्या. एक व्यक्तिमत्व, एक अमोघ वक्तृत्व, हजरजबाबीपणा. त्यामुळे एक यशस्वी ॲडव्होकेट म्हणून ते सगळीकडे विख्यात होते हो, केवळ जळगावातच नाही. आता यांनी फक्त वकिलीवरच
खूप भाषणं दिलेत, खूप ठिकाणी कायद्यावर खूप लिहिलेलं आहे, खूप ठिकाणी व्याख्यानं दिलेली आहे. पण केवळ कायदा हाच विषय नाही हो, कायदा हाच विषय नाही आहे. वेगवेगळ्या विषयावर, पुरातत्व, धर्मनीती, अशा या विषयांवर त्यांनी अनेक व्याख्यानं अगदी अस्खलितपणे दिलेली आहे. अभ्यासपूर्ण व्याख्यानं असतात त्यांची. आणि हे सगळं सांभाळता सांभाळता, कायद्याचा रुक्ष विषय सांभाळता सांभाळता त्यांनी कलेचा हात पण सोडला नाही हो. कला विमुक्त आहे, कला मनाला आनंद देते ती कला. त्या कलेला जोपासलं त्यांनी, रसिकता जोपासली. आणि म्हणूनच मुद्रा या नाट्यसंस्थेचे ते संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. संस्थापक आणि अध्यक्ष. अध्यक्ष जनरली काही काम करत नाही, पण हे अध्यक्ष वेगळे आहेत. यांनी संस्थेसाठी खूप लिखाण केलं. 8 नाटकं त्यांची लिहिली आहेत बघा त्यांनी. 8 नाटकं, कुठे कायदा विषय आणि कुठे नाटकांचा विषय, वेगवेगळे विषय नाटकांचे. आणि 3 एकांकिका लिहिलेल्या आहे. या 8ही नाटकांचा राज्यनाट्य स्पर्धेमध्ये समावेश झालेला आहे. आणि एक नाटक तर व्यावसायिक रंगभूमीवर सुद्धा त्यांचं सादर झालेलं आहे. नुसतं स्क्रिप्ट लिहून मोकळे झाले नाही आहे, स्वतः अभिनय केला आहे त्यांनी. बघा एका व्यक्तीमध्ये किती पैलू असावेत. स्वतः त्यांनी अभिनय पण केलेला आहे. या व्यतिरिक्त सुद्धा जळगावातल्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये कुठे अध्यक्ष, कुठे विश्वस्त, कुठे कार्यकारिणी सदस्य असे ते रथ आहेच. जिथे आपण पाहू ज्या संस्थेमध्ये सुशीलजी अत्रे यांचं काहीतरी तिथे योगदान आहेच आहे. जळगावातलं सगळ्यात जुनं जळगावाचं ग्रामदैवत श्रीराम मंदिर रथाजवळ जुन्या जळगावमध्ये आहे, त्याचे ते विश्वस्त आहेत. जळगावातली जुनी ब्राह्मण सभा, त्याचे ते काही काळ अध्यक्ष होते, आता त्याच्या त्या कार्यकारिणी सदस्यमध्ये आहे. आणि जळगावाचं फार जुनं वाचनालय वल्लभदास वालजी वाचनालय, याचे ते काही काळ अध्यक्ष होते, आता ते कार्यकारिणी सदस्य आहे. नंतर शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये ते कार्यकारिणी सदस्य आहेत. किती ठिकाणी सांगावं त्यांचं. आणि एक भगूरला एक सावरकर मध्यवर्ती संस्था आहे, सावरकर अभ्यासक मध्यवर्ती संस्था, त्या संस्थेचे ते विश्वस्तही आहे आणि कार्यकारिणी सदस्य पण आहे. असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे श्रोते हो. एकतर व्यक्तिमत्व आणि वक्तृत्व, मी आता बोलणार नाही, आता तुम्ही प्रत्यक्ष पाहालच, ज्याला अमोघ म्हणतो आपण, असं ते वक्तृत्व आहे. आणि अभ्यासपूर्ण, अतिशय अभ्यास, सखोल अभ्यास, असं ते अभ्यासपूर्ण व्याख्यान आता आपल्याला ऐकायचं आहे. असं हे आपल्याला, ज्याला आपण म्हणतो की एक सुवर्ण कांचन योग, अमृत शर्करा योग असा आलेला आहे श्रोते हो. आणि आपल्याला असे वक्ते या ठिकाणी मिळालेले आहेत. सुशीलजी अच्युतजी अत्रे ह्यांच्या भाषणाचा विषय काय आहे हे तेच तुम्हाला सांगतील. त्याचं शीर्षक मी सांगण्यापेक्षा आता ते तुम्हाला भेटतील, तेव्हा ते शीर्षकही ऐका. किती सुंदर शीर्षक आहे आणि आपल्या संस्कृत वाटिकेसाठी किती योग्य विषय मिळाला आहे आपल्याला, हे तुमच्यासुद्धा लक्षात येईल. तेव्हा आज मी इथेच थांबते. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल, इथेच थांबते. इत्यलम. नमस्कार. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक वंदन करतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनेक पैलू आपण वाचलेले आहेत, लोकांकडून ऐकलेले आहेत, आपल्याला माहिती आहेत. त्यांना शतपैलू सावरकर असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. सावरकरांच्या विविध पैलूंपैकी एक महत्त्वाचा पैलू हाही होता की सावरकर हे संस्कृतनिष्ठ होते. तेव्हा आज आपण संस्कृतनिष्ठ सावरकर या विषयावरती थोडंसं बोलूयात. मी नुसतं संस्कृत प्रेमी म्हणत नाहीये, संस्कृतनिष्ठ म्हणतोय. कारण सावरकरांचं संस्कृत प्रेम हे निष्ठा म्हणावी इतकं जाज्वल्य होतं. त्यांना त्या भाषेविषयी नुसतीच आत्मीयता होती अशातला भाग नाही, त्यांना संस्कृत भाषेचा अभिमान होता. सावरकरांची अशी पक्की धारणा होती की मराठी भाषा
ही संस्कृतोद्भव आहे, संस्कृतपासून आलेली आहे. त्यामुळे जर मराठीला आपली मातृभाषा म्हटलं तर संस्कृतला मातामही भाषा, आजीची भाषा असं म्हणायला हरकत नाही. हे सावरकरांचं मत होतं. आणि ही जी सावरकरांची संस्कृत निष्ठा आहे, संस्कृत भाषेवरची निष्ठा आहे, ही निष्ठा लहानपणापासून त्यांच्या लेखनामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या आठवणींमध्ये ठिकठिकाणी आपल्याला दिसून येते. सावरकरांच्या चरित्राचा जर आपण विचार केला तर एक सुरुवातीचा काही काळ, बालपणाचा आणि तरुणपणाचा काळ हा सोडल्यानंतर पुढचं पर्व त्यांच्या आयुष्यातलं होतं ते म्हणजे अंदमान पर्व. त्याच्यानंतर होतं रत्नागिरी पर्व आणि त्याच्यानंतर मुंबईला आले आणि त्याच्यानंतर तर उत्तर पर्व असा विभाग आपण करू शकू. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे शाळकरी वयात आपण असं ज्याला म्हणू, या शाळकरी वयामध्ये त्यांनी ज्या रचना केलेल्या आहेत त्या काळामध्ये सावरकरांनी निबंध वेगवेगळे आणि कविता अशा प्रकारचं साहित्य सगळ्यात जास्त लिहिलेलं आहे. आपल्याला हे माहिती असेल की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या आयुष्यामध्ये जवळजवळ 10,000 पानं भरतील एवढं साहित्य तयार केलेलं आहे, एवढी साहित्य निर्मिती केलेली आहे, ज्यामध्ये कथा आहेत, कविता आहेत, लेख आहे, निबंध आहेत, महाकाव्य आहेत, वैचारिक वेगवेगळे लेख आहेत, ऐतिहासिक लेख आहेत, इतिहास लेखन आहे, आत्मचरित्र आहे, सगळं काही आहे. त्यात काही मराठीत आहे, बहुतांश मराठीत आहे आणि काही इंग्रजीत आहे. हे सांगायचा मुद्दा एवढाच की सावरकर हे बहुभाषा कोविद होते. सावरकरांना मातृभाषा म्हणून मराठी तर उत्तम येत होतीच, येत होती हे म्हणणं फारच कमी होईल. संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषांवरती सावरकरांचं अक्षरशः प्रभुत्व होतं. इंग्रजी ही उत्तम होती. सावरकर उर्दू सुद्धा शिकलेले होते. सावरकरांनी उर्दूमध्ये रचना काही केलेल्या आहेत, अगदी अपवादात्मक आहेत पण केलेल्या आहेत. अशा या अत्यंत प्रतिभावान कवी लेखकाला संस्कृतविषयी प्रेम वाटणं हे अगदी स्वाभाविक होतं. त्यांच्या घरामध्ये सुरुवातीपासून जे वाचन त्यांनी केलं त्या वाचनामध्ये संस्कृत साहित्य हे मोठ्या प्रमाणात होतं असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्यांच्याच आठवणीतून हे दिसून येतं. आणि म्हणून आपण असं बघतो की अगदी सुरुवातीपासून त्यांनी ज्या रचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये संस्कृतचा वापर मोठ्या प्रमाणात आहे. दाखले देणं आपण ज्याला म्हणतो आजकालच्या तुमच्या आमच्या भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये, उतारे, कोट्स, हे सुद्धा त्यांच्याकडं आपण जर बघितलं सावरकर साहित्यामध्ये तर भगवद्गीतेमधले, त्याच्यानंतर शिवमहिम्न स्तोत्रातले, कुठल्या तरी कालिदास किंवा भवभूतीच्या नाटकातले असे हे सगळे दाखले आपल्याला आढळून येतात. इतकं त्यांचं हे संस्कृत भाषेवरती प्रेम होतं सावरकरांचं. म्हणजे सावरकर आणि संस्कृत या तसं म्हटलं तर अभिन्न गोष्टी असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला सावरकर ज्या कारणाने सगळ्यात जास्त माहिती आहेत किंवा त्यांच्या ज्या रचना आपण सगळ्यात जास्त ओळखतो त्या रचना जरी पाहिल्या तरी आपल्याला असं लक्षात येईल की अरे नाही, हे सगळं संस्कृत भाषेकडून घेतलेलं आहे. स्वतंत्रतेचे स्तोत्र ही त्यांची मला वाटतं सगळ्यात जास्त लोकप्रिय रचना आहे. त्याचं ध्रुपदच आपण बघू ना, जरी ते काव्य मराठीत असलं तरी देखील त्याचं जे ध्रुपद आहे ते संपूर्ण संस्कृतमध्ये आहे. जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुताम वंदे. हे संपूर्ण संस्कृत आहे, यात मराठी काहीच नाहीये. त्याच काव्यामध्ये किंवा इतरही काव्यांमध्ये ठिकठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये संस्कृत निष्ठा असणारे किंवा संस्कृतातनं घेतलेले असे शब्द, अशा संकल्पना या सावरकरांच्या आपल्याला आढळून येतात. मुळामध्ये सावरकरांना मराठी भाषेमध्ये अन्य कुठल्या तरी परकीय भाषेतून आलेल्या शब्दांबद्दल मनापासून तिटकारा होता. त्यांचा कायम हा आग्रह असायचा की मराठीमध्ये जर बाहेरच्या कुठल्या भाषेतून शब्द आणले आणि ते रूढ केले, आपल्या तोंडात बसले,
तर हा आपल्या भाषेवरती एक प्रकारे हल्ला आहे, आघात आहे, आणि तो आपण करता कामा नये. संस्कृत ही मुळातच आपलीच भाषा आहे, मराठीची पण ती आई आहे, त्यामुळे तिथून काही घेणं हे चुकीचं नाहीये. तेव्हा ही एक रचना सावरकरांची जी पूर्ण संस्कृतमध्ये आहे. दुसरं, आपण सावरकरांना जे ओळखतो ते त्यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारांमुळे ओळखतो. हिंदुत्वाचे प्रवर्तक, हिंदू हृदय सम्राट असं त्यांना आपण म्हणतो. याच सावरकरांनी हिंदुत्व या विषयावरती मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यात हिंदुत्वाचे वेगवेगळ्या अंग, त्यांची वेगवेगळी अंग, त्याचे पैलू याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. पण ते लिहित असताना त्यांनी हिंदुत्व कशाला म्हणायचं, हिंदू कोणाला म्हणायचं, याची त्यांची स्वतःची एक व्याख्या पण दिलेली आहे. ती जी व्याख्या आहे ती व्याख्या देखील संपूर्णपणे संस्कृतमध्ये आहे. आ सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदुरिती स्मृतः. अनुष्टुवात रचना केलेली आहे त्यांनी, सावरकरांनी. या व्याख्येची संपूर्ण संस्कृतामध्ये रचलेली व्याख्या आहे. सावरकर ज्या वेळेला त्यांनी प्रायोपवेशन केलं, आत्मार्पण केलं, त्याच्या काही दिवस अगोदर त्यांनी एक सविस्तर लेख लिहिला होता. तो लेख लिहित असताना त्या लेखामध्येच त्यांनी स्वतःची भूमिका, की मी आता काय करणार आहे, ही एक प्रकारे उघड केलेली होती. आणि त्याच्यामध्ये सावरकरांनी असं म्हटलं होतं, अर्थात ती त्यांची स्वतःची रचना नाही आहे, जुनी रचना आहे आपल्याकडची संस्कृतातली, पण त्यांनी ती वापरलेली आहे. त्या लेखात त्यांनी म्हटलं होतं की माझी आज अवस्था अशी आहे की धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित. मी धन्य आहे, माझं कुठलंही कर्तव्य आता बाकी राहिलेलं नाही. आणि हे लिहून झाल्यानंतर काही दिवसांनी, काही काळाने सावरकरांनी अन्न, पाणी, औषध या सगळ्याचा त्याग करून आत्मार्पण केलं. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की आयुष्याच्या अगदी सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत या सगळ्या टप्प्यांमध्ये सावरकरांनी संस्कृतचा आधार घेतलेला आहे. कारण त्यांचं ते मुळामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात त्या भाषेवर प्रेम होतं. शाळकरी वयाचे असताना सुद्धा त्यांनी जे काही निबंध वगैरे लिहिले, ते निबंध लिहिताना सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या संस्कृत कवींच्या किंवा संस्कृतातल्याच रचना आपल्या लेखामध्ये वापरल्याचं आपल्याला दिसून येतं. आता उदाहरणार्थ, शाळकरी वयामध्ये असताना किंवा फार फार तर महाविद्यालयात असताना त्यांनी माझी मातृभूमी या विषयावरती एक निबंध लिहिलेला होता. आता सावरकरांचा मातृभूमी हा तर अत्यंत आवडीचा विषय होता. भरतभूमी हा देश ही तर त्यांच्या प्रत्येक लेखनामध्ये आवर्जून येणारी गोष्ट होती. ते स्वतः म्हणतातच तसं की माझी बुद्धिमत्ता, माझं लेखन, माझं वाचन हे सगळं मी मातृभूमीला अर्पण करतो आहे, अर्पण केलेलं आहे आधीच. आणि अशा मातृभूमीचं वर्णन करताना सावरकर असं त्याच्यामध्ये त्यांनी त्या निबंधात उल्लेख केलेला आहे की मी माझ्या मातृभूमीचं वर्णन काय करणार, तिचं वर्णन कसंही केलं, कोणत्याही प्रकारे केलं तरी ते कमीच पडणार आहे. आणि असं सांगत असताना पुष्पदंताच्या शिवमहिम्न स्तोत्रातल्या एका ओळीचा त्याने उल्लेख केलेला आहे, त्याच्यामध्ये एवढ्या लहानपणी सुद्धा केलेला आहे. त्या ओळी त्यांनी उद्धृत अशा केलेल्या आहेत. असितगिरी समन्स्यात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमूर्वी. असं शिवमहिम्न स्तोत्रामध्ये उल्लेख आहे. त्या ओळींचा उल्लेख त्यांनी स्वतःच्या निबंधात केलेला आहे. समुद्राची शाई केली, धरतीचा कागद केला, प्रत्यक्ष सरस्वतीने जरी लिहिलं तरी सुद्धा तुमची थोरवी वर्णन करायला हे कमी पडेल, असं त्यात पुष्पदंताने भगवान शंकराला उद्देशून म्हटलेलं आहे. त्याच ओळी माझ्या मातृभूमीला उद्देशून मला अशा वाटतात असं सावरकरांनी त्यात म्हटलेलं होतं. वेणी संहार, भट्ट नारायणांचा वेणी संहार आहे. त्या वेणी संहारातला कर्ण जो आहे
तो कर्ण जे उद्गार काढतो ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, कारण उद्गार प्रसिद्ध आहेत. वेणी संहारा काय आपण वाचलेलं नसतं, पण त्याचे उद्गार प्रसिद्ध आहेत. की माझा जन्म कुठे झाला, कोणत्या जातीमध्ये झाला हे महत्वाचं नाही. दैवायत्तम कुले जन्म मदायत्तम तू पौरुषम. मी कुठेही जन्माला आलो असेल, माझं जन्माला येणं हे दैवाच्या हातात आहे, माझ्या नाही. पण माझं पौरुष हे माझ्या हातातली गोष्ट आहे, ती मी स्वतः साबित केलेली आहे. याही गोष्टी, याही ओळींचा उल्लेख सावरकरांच्या लेखनात त्यांनी केला होता. सुतो वा सुतपुत्रो वा यो वा को वा, अशा प्रकारचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. मी कोणीही असेन, मी सूत असेन, मी सूतपुत्र असेन. पण आता ह्याचा उल्लेख किंवा या गोष्टींचा संदर्भ त्यांनी अत्यंत वेगळ्या कारणासाठी वापरलेला आहे. त्यांचं सगळं लेखन जे होतं, हे जे सगळे उतारे आहेत, हे सगळं लेखन हे हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी होते. आणि का जागृत करण्यासाठी होते, तर जो हिंदू समाज स्वतःला कुठेतरी कमी लेखत होता, दुय्यम लेखत होता, इंग्रजांच्या सांस्कृतिक आक्रमणामुळे स्वतःला कमी लेखत होता, त्याच्यासाठी हे सगळं होतं. म्हणून सुतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम असं सावरकरांनी त्यात लिहिलेलं आहे. ओळी वापरण्याचा उद्देश त्यांचा वेगळा असेल, पण आपला विषय आहे संस्कृतवरचं प्रेम. आपण असं बघतो की आजकाल जे कोण विद्वान वगैरे मंडळी असतात, आजकाल म्हणजे आता बऱ्याच काळापासून, त्यांना आपली विद्वत्ता जर कुठे दाखवायची असेल, सिद्ध करायची असेल, लोकांसमोर मांडायची असेल, तर बहुधा कुठल्या तरी परदेशी विचारवंताचे काहीतरी वाक्य ते त्याच्यात सांगितल्याशिवाय राहत नाही. लेनिनने असं म्हटलंय, मार्क्सने तसं म्हटलंय, कांटने असं म्हटलेलं आहे, इब्सेन असं म्हणतो, वगैरे 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 वेगवेगळ्या क्षेत्रातले. सावरकरांच्या लेखनामध्ये आपल्याला उतारे जे सापडतात, कोट्स जे सापडतात, ते सगळे भारतीय संस्कृतातले सापडतात. नुसतेच भारतीय नाही, संस्कृतातले. याचा अर्थ त्यांना इतर भारतीय भाषांविषयी काही आकस होता असं अजिबात नाही, पण त्यांची आवड संस्कृत होती. आणि म्हणून त्या भाषेतलं त्यांचं जे वाचन होतं, त्या भाषेत जी निर्माण झालेलं साहित्य होतं, विपुल साहित्य, ते सगळं साहित्य त्यांनी स्वतः उत्तम प्रकारे वाचलं होतं, मुखोद्गत केलेलं होतं, आणि मग ते वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं होतं. सावरकरांच्या आयुष्यातल्या रत्नागिरी पर्वामध्ये या संस्कृत प्रेमाला सगळ्यात चांगली दिशा मिळाली असं मी म्हणेन. रत्नागिरीला स्थानबद्धतेत असताना सावरकरांवर असं बंधन होतं की कुठल्याही प्रकारचे राजकीय लेखन किंवा भाषण त्यांनी करू नये राजकीय विषयांवर. हे बंधन लक्षात घेऊन सावरकरांनी तिथे सामाजिक वेगवेगळं कार्य करायला सुरुवात केली. आता या सामाजिक कार्यामध्ये एक महत्त्वाचं कार्य जे त्यांनी हातात घेतलं होतं ते म्हणजे भाषाशुद्धी. सावरकर हे भाषाप्रभू तर होतेच, पण भाषाशुद्धीचे अत्यंत कट्टर पुरस्कर्ते होते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नेहमीप्रमाणे आजचे आपले अर्ध्या हळकुंडाने विद्वान झालेले अनेक पंडित आहेत, त्यांनी सावरकरांची या मुद्द्यावरून तेव्हापासून टिंगल केलेली आहे. पण खुद्द सावरकरांनी म्हटलेलं होतं की मी लोकानुनय करण्यासाठी नाही, त्यांना लोकांना जे आवडतं ते द्या असं करण्यासाठी मी समाजसेवा करत नाहीये. ते मला शिव्या घालतील हे गृहीत धरून, नावं ठेवतील हे गृहीत धरून मी माझं कार्य सुरू ठेवणार. आता भाषाशुद्धीला एवढं महत्त्व देणारा दुसरा एकही साहित्यिक किंवा राजकारणी नेता माझ्या माहितीत नाही. विशेषतः साहित्यिक आणि राजकारणी नेता. साहित्यिक अशासाठी की भाषा हा त्याचा विषय असतो, आणि राजकीय नेता अशासाठी की त्याचं लोक ऐकतात. आणि हे दोन्ही ज्यांच्या ठाई होतं असे हे सावरकर. पण त्यांच्या इतकं भाषाशुद्धीवरती कार्य दुसऱ्या कुणीही हाती घेतलेलं नाही आणि नेटाने पुढे नेलेलंही नाही. मराठी भाषेतले जे काही त्या काळचे दिग्गज लोक होते, जे सुरुवातीला या भाषाशुद्धी चळवळीचे टीकाकार होते किंवा मी म्हणेन टिंगलकार होते, त्यांनी देखील पुढे या कार्यामध्ये आपला हातभार दिलेला आहे, हे महत्त्वाचं आहे. आता भाषाशुद्धीला सावरकरांनी एवढं महत्त्व का दिलं?
तर त्यांना हे उत्तम प्रकारे माहिती होतं की संस्कृतीवरती आघात हा त्याची भाषेपासून सुरुवात होते. आपल्यावर राज्य परक्यांचं होतं आणि त्यांनी हे ओळखलेलं होतं. इंग्रज आपल्यापेक्षा या बाबतीत नक्की धूर्त होते. त्यांना हे माहिती होतं की यांच्या भाषेवरती पहिल्यांदा आघात केले, यांना स्वतःलाच, हिंदुस्थानातल्या लोकांना स्वतःच्याच भाषेची टिंगल करण्यासाठी एकदा उद्युक्त केलं की आपलं काम सोपं होणार आहे. आणि त्यांच्या कार्यात ते किती अमाप यशस्वी झालेले आहेत हे आपल्याला दिसतंच आहे. आजकालच्या घराघरांमध्ये जी भाषा आपण वापरतो, तू गुड बॉय आहेस ना, ही जी भाषा आहे ना, ही भाषा येऊ नये मराठी घरांमध्ये म्हणून सावरकर धडपड करत होते. आणि आता ही आपल्याकडे राजमान्य आणि लोकमान्य भाषा झालेली आहे. संस्कृतनिष्ठ किंवा संस्कृतातून आलेले शब्द वापरणं हा चेष्टेचा विषय होतो. कोणत्या तरी एका फालतू राजकीय पक्षाचा तिसऱ्या किंवा चौथ्या फळीतला फालतू नेता आईस्क्रीम या शब्दावरती काहीतरी टीका करतो, टिंगल करतो आणि लोक हसतात त्याला. हे घडू नये याच्यासाठी सावरकर प्रयत्न करत होते. पण ठीक आहे, त्यांच्या परीने त्यांनी प्रयत्न केला. आपण त्यातनं काय शिकायचं हे आपण ठरवायचंय. म्हणून सावरकर नेहमी सांगायचे की इतर भाषेतनं आलेले शब्द हे मराठीच्या अंगावरची लेणी नाहीत, असलेच तर ते घाव आहेत. हा त्यांचा शब्द आहे. साहित्य सम्राट नची केळकरांना सावरकरांनी एकदा सांगितलं होतं की तुम्ही ज्याला लेणी म्हणताय ना तात्या, ते लेणी नाही आहेत, ते घाव आहेत माझ्या मातृभाषेच्या अंगावरचे. संस्कृतात काही कमी शब्द आहेत का? तुम्ही ते वापरा ना. आणि अनेक वेळेला लोकांनी या कारणाने त्याला विरोध केला की ते फार अवघड असतात बाबा संस्कृतातले शब्द, म्हणून आम्ही वापरत नाही. सावरकरांचं म्हणणं होतं की संस्कृतातही खूप सोपे शब्द आहेत, तुम्ही शोधा, नाही तर नव्याने तयार करा त्याच्या आधारे. आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की दिनांक, क्रमांक, उच्चांक, दिग्दर्शक, कला दिग्दर्शक असे कितीतरी शब्द सावरकरांनी स्वतः नव्याने तयार केले आणि चित्रपटसृष्टीला म्हणा, साहित्यसृष्टीला म्हणा दिलेले आहेत, वृत्तपत्रांना दिलेले आहेत, जे आपण आता रोज वापरतो कारण ते आपल्या तोंडामध्ये रुळलेले आहेत. हे रुळण्यासाठी सावरकर कारणीभूत आहेत. म्हणून ते म्हणत होते की भाषेवरती हल्ला म्हणजे तुमच्यावरती हल्ला. आणि भारतापुरतं बोलायचं तर थोडक्यात सांगायचं तर सावरकरांना हे उत्तम प्रकारे माहिती होतं की संस्कृत म्हणजेच संस्कृती, संस्कृतवरती हल्ला म्हणजे संस्कृतीवरती हल्ला, आणि संस्कृताचा बचाव म्हणजे संस्कृतीचा बचाव. म्हणूनच त्यांचं संस्कृतवर इतकं प्रेम होतं. एक सावरकरांचे हिंदुत्व याच पुस्तकातल्या सावरकरांच्या 4 ओळी वाचून दाखवतो आणि मी माझ्या विषयाला पूर्णविराम देतो. हिंदुत्व या पुस्तकात सावरकर असं म्हणतात, संस्कृत भाषा ही चिरकालपर्यंत आमच्या जातीचा एक अमूल्य ठेवा म्हणून कायम राहील. कारण आमच्या लोकांचे मूलभूत ऐक्य तिच्या योगे भक्कम पायावर उभारले गेले. आमचे जीवन तिने संपन्न केले, आमच्या आकांक्षा तिने उदात्त बनवल्या आणि आमच्या जीवनाचा झरा निर्मल केला, असं सावरकरांनी हिंदुत्व या पुस्तकात म्हटलेलं आहे. ही सावरकरांची संस्कृतविषयी भावना होती, भक्ती होती, निष्ठा होती. आता ही निष्ठा आपण, तुम्ही आणि आम्ही कशी आणि किती पुढे न्यायची हे आपण ठरवायचं आहे. धन्यवाद. नमस्कार रसिक श्रोते हो. माननीय सुशीलजी अच्युतजी अत्रे, विधिज्ञ सुशीलजी अत्रे यांचं भाषण, विचार आपण ऐकले. संस्कृतनिष्ठ सावरकर, काय सुंदर शीर्षक आणि किती अमूल्य विचार, किती अप्रतिम मांडणी. म्हणजे निशब्द झाल्यासारखं झालंय. मला असं वाटतं की त्यांच्या या ओघवत्या अमोघ भाषणानंतर मी माझा हा उपचाराचा समाप्तीचा व्हिडिओ करणं गरजेचं आहे का? पण तो उपचार आहे, त्यामुळे ते करावं लागणार आहे. सुंदर विचार मांडले. कुठेही विषयाचा धागा इकडे तिकडे जाऊ दिलेला नाहीच आहे. निरीक्षण करा तुम्ही.
एक विषय घेतल्यावर त्या विषयाला धरून ते पुढे चालतच राहिले. नाहीतर वक्त्याला अशी खूप सवय असते, वक्त्याच्या डोळ्यासमोर असे शब्द फिरत असतात, विषय फिरत असतात. एका विषयात गेलं की त्याला दुसरा विषय दिसतो, तिकडे जातो तिकडे जातो तिकडे जातो. पण सुशीलजींनी खूप अभ्यासपूर्ण व्याख्यान केलेलं आहे श्रोते हो, आपल्यासमोर प्रख्यान केलेलं आहे. कुठेच विषयाला वाहू दिलेलं नाही आहे आणि सुंदर विचार स्पष्ट शुद्ध उच्चारणामध्ये आपल्यापुढे त्यांची सावरकरांची संस्कृत निष्ठा मांडलेली आहे श्रोते हो. आपली संस्कृत वाटिका आहे आणि विषय पण संस्कृत निष्ठा मिळाला आहे. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की हा दुग्ध शर्करा योग आहे, हा रत्न कांचना योग आहे. रत्नम समागच्छतु कांचनेन, रघुवंशामध्ये म्हटलंय रत्नाचा कांचनाशी योग होतो आज झालेला आहे श्रोते हो. सुशीलजींनी आपल्या ह्या संस्कृत वाटिकेला, मुजुमदार संस्कृत वाटिकेला आज धन्य केलेलं आहे. सावरकरांचे विचार आपल्याला ऐकून त्यांनी खरोखर आपल्याला धन्य केलेलं आहे. आता हे सगळं त्यांचे विचार आपण ऐकले. पहिल्या भागात आपण गाणं ऐकलं, आता हे विचार ऐकले. पण श्रोते हो, मला थोडंसं बोलावंसं वाटतंय. म्हणजे सावरकरांची एक त्यांच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची घटना की तिच्यावर मला बोलावंसं वाटतंय. आणि ती घटना म्हणजे आहे त्यांनी इंग्लंडहून निघालेल्या मोरिया नावाच्या बोटीतून समुद्रात घेतलेली उडी, ही ती घटना आहे. ती खंडात गाजलेली ती उडी आहे श्रोते हो. भारा तांबे त्याच्यावर म्हणतात, घातली एकदा आता उडी, हे समुद्रा बुडव वा लाव पैल थडी. हे साहस म्हणवा पोरकटपण म्हण, हे साहस म्हण पोरपण म्हण, भाबडेपण म्हण स्वैरपणा म्हण, नादीपणा म्हण स्वैराचार म्हण, पण गेली घडी ती नये परत घडी, घातली एकदा आता उडी, नाऊ और नो एव्हर, असा निश्चय करून सावरकरांनी ती उडी टाकली. मोरिया बोट इंग्लंडहून निघाली ती फ्रान्सकडे जायला. सावरकरांना सांगण्यात आलं होतं की फ्रान्सला जाणार नाही, मार्सोलिनला जाणार नाही आहे, त्यांना अननोन ठेवण्यात आलं होतं. पण जसजशी ती मोरिया अशी विशाल बोट त्या अथांग समुद्रावर निघाली, अशी जसजशा तिचा वेग वाढू लागला तससे सावरकरांच्या मनातले विचारांचे आवर्त वेगाने सुरू झाले. त्यांनी बोटीत बसतानाच ठरवलं होतं की इथून मला आता निसटायचं आहे. कारण पुढचं भविष्य माहिती होतं. मला हिंदुस्थानात जर नेलं तर कोर्टात उभं करून मला ती दिनवाणी फाशी देतील आणि माझं काम राहून जाईल. त्याच्यापेक्षा इथून निसटताना या अथांग विशाल गंभीर समुद्राने मला पोटात घेतलं तर ते मरण मला जास्त श्रेयस्कर आहे, अशी मनाची पूर्ण तयारी केली होती. प्रिपेअर फॉर वर्स्ट म्हणतो तशी मनाची संपूर्ण तयारी केली होती. आणि त्या बोटीत बसले, बोट वेग घेऊ लागली, त्यांचं मन तसतसं योजना आखू लागलं कसं करायचं. त्या बोटीत त्यांच्या आजूबाजूला 2 ब्रिटिश पहारेकरी, धडधाकट स्थूल शरीराचे, करड्या नजरेचे, आणि 2-3 ब्रिटिश अधिकारी असे त्यांच्या आजूबाजूला होते. आणि त्यांचा तो युरोपियन पोशाख असायचा. आणि त्यांनी मग टेहळणी केली की मला इथून कसं निसटता येईल. मग त्यांनी स्नानगृहामध्ये पाहिलं, एक पोर्ट होल होतं, बोटीला पोर्ट होल असतात, ते पोर्ट होल पाहिलं त्यांनी. त्यांना वाटलं इथून मी निसटू शकेन, म्हणून तिथे जाऊन त्यांनी अंदाज घेतला. पण त्यांच्या लक्षात आलं की हे थोडं छोटं आहे पोर्ट होल. मग शौचकूपामध्ये गेले ते, तिथे त्यांना एक पोर्ट होल दिसलं, ते त्यांना थोडं बरं वाटलं. किती पूर्वनियोजन होतं बघा श्रोते हो. मनात आलं आणि केलं, असं नाहीच आहे, केवढं पूर्वनियोजन. म्हणूनच तर म्हटलंय ना, वृणते हि विमृश्यकारिणम गुणलुब्धा स्वयमेव संपद. अहो, संपत्ती लक्ष्मी सुद्धा पूर्वनियोजन करून काम करणाऱ्याला वृणते, निवडते. कामाला नियोजन पाहिजेच, पूर्वनियोजन. सहसा विदधित न क्रियाम, अचानक कुठलंच काम करायचं नसतं. सावरकर तर संस्कृत वेत्ते होते ना, त्यांनी खूप नियोजन केलं होतं. त्या शौचकूपातल्या पोर्ट होलपाशी गेले, तिचा परिघ किती हे पाहिला, आणि आपल्या त्या शौचकूपाचं दार लावून घेतलं आणि स्वतःच्या गळ्यातलं जानवं काढून आपल्या छातीचा परिघ त्यांनी त्याच्याने मोजला, पोर्ट होलचा परिघ मोजला, आणि त्यांना अंदाज आला की मी इथून बाहेर पडू शकेन.
पण मला शरीराचा संकोच करावा लागेल, शरीर आखडून घ्यावं लागेल आणि वेगाने उडी घालताना माझ्या शरीराला जखमा होतील, पण इट्स ओके. माझ्या मनाच्या जखमांपेक्षा ते जखमा मी सहन करीन आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये उडी घेईन मी आणि मग मी फ्रान्सच्या किनाऱ्याला किंवा मार्सोलिसच्या किनाऱ्याला मी पोहोचणार. त्यांना हिंदुस्थानात जायचं नव्हतं, म्हणून ह्या धाडसी निश्चय केला आणि त्याचेच विचार मनात योजना चालू होत्या. कसं उठायचं, केव्हा उठायचं. मध्यरात्री त्यांच्या आजूबाजूला ते अर्धांड ब्रिटिश पहारेकरी बसले होते. त्यांना धड बसता येत नव्हतं. तेव्हा त्यांनी पहारेकऱ्यांना सांगितलं, मला शौचाला लागली, मला शौचकुपात घेऊन चला. सावरकर आतमध्ये गेले आणि त्यांनी त्यांचा तो गाऊन त्या काचेला लावला आणि पहिल्या झेपेत त्यांना जाता आलं नाही, पण दुसऱ्या झेपेमध्ये त्यांनी उडी टाकली. स्वातंत्र्य लक्ष्मीचा जय असो, स्वातंत्र्य लक्ष्मीचा विजय असो असं म्हणून उडी घातली. पुढे त्यांना खूप वेळ पोहावं लागलं. मार्सोलिसच्या किनाऱ्याला आल्यानंतर त्यांनी धन्य धन्य मानलं स्वतःला की आता या किनाऱ्यावर मी उभा राहिलो आहे, मला या किनाऱ्याचा स्पर्श झाला आहे. पण मागे पाहिलं तर कळलं की हे तिघंजणं त्यांचा पाठलाग करत येत होते आणि त्यांना अपेक्षित होतं की मार्सोलिसला माझी माणसं कार घेऊन उभे असतील, गाडी घेऊन उभे असतील, पण तसं काही नव्हतं. सावरकरांना प्रतिक्षणी परीक्षा होती. तिथून पळत सुटले, वेगाने पळत सुटले. नाशिकला आणि भगूरला गोदावरीच्या पाण्यामध्ये पोहण्याचा केलेला सराव आणि खेळताना पळण्याची केलेली प्रॅक्टिस सगळी यावेळी कामाला आली. वेगाने धूम पळत सुटले सावरकर. जवळजवळ 300 यार्ड ते पळाले. ते पुढे त्यांच्या मागे ब्रिटिश अधिकारी. असं ते सगळं फ्रान्सचे लोक पाहत होते, मार्सोलिसचे लोक ते पाहत होते. आणि शेवटी एका फ्रान्स पोलीस अधिकाऱ्याच्या जवळ सावरकर गेले आणि म्हणाले, मला यांच्यापासून वाचवा. पण तो फ्रान्स अधिकारी होता. त्यांनी इंग्लंड अधिकाऱ्यांजवळ पैसे असतील या लालचेने सावरकरांना त्या इंग्लंड अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करून टाकलं आणि सावरकरांचा तो एवढा मोठा त्याग आणि एवढे मोठे कष्ट वाया गेलेच होते. हो, अपयशी झाले ते तेव्हा, पण आशा नव्हती तुटली. तिथून ते हिंदुस्थानात आले. पुढे अंदमान वगैरे त्यांची शिक्षा, तो कोलू ओढणं, सगळं अगदी दुःखद आहेत सगळं, पण ते सगळं सहन करून सावरकरांनी नेटाने आपले प्रयत्न चालू ठेवले. 61च्या भाषणामध्ये त्यांनी आशावाद व्यक्त केला आणि कार्य करतच राहिले. आणि शेवटी 26 फेब्रुवारी 1966 या दिवशी त्यांनी आपला देह जलसमर्पित केला. त्याला आत्महत्या नाही म्हणता येत, कारण तो राष्ट्रासाठी केलेला होता की आता यापुढे माझ्या राष्ट्राची दयनीय स्थिती मला पाहणार नाही आहे. तर ते जलसमर्पित केला देह, जलसमाधी घेतली त्यांनी आणि अशा रीतीने या स्वातंत्र्यवीराचा शेवट झालेला आहे. श्रोते, पण उत्तुंग सूर्याची उपमा देतात. सूर्याचं प्रत्येक तेज जसं मोहक आणि तेजपुंज असतं, तसं त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक स्तर अतिशय उत्तुंग आणि तेजपुंज आहे. श्रोते हो, म्हणून त्यांची कारकीर्द आठवताना हात जोडले जातात नकळत. तेथे कर माझे जुळती, दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती, कर जुळती मस्तक लवते. श्रोते हो, ह्या सावरकरांच्या स्मरणाच्या निमित्ताने आपल्या मुजुमदार संस्कृत वाटिकेमधून आम्ही आपल्याला पांढऱ्या रंगाचं श्वेतकमल अर्पण करत आहोत. पांढऱ्या रंगाचं म्हणजे श्वेतकमल म्हणजेच पांढरं कमळ, ज्याला पुंडरीक कमळ असंही म्हणतात, ते आम्ही आपल्याला भेट करत आहोत. कारण कमळ हे भारताच्या संस्कृतीचं सर्वोच्च प्रतिमान आहे. कमळामध्ये अनेक विविध आकाराच्या पाकळ्यांना सामावून घेण्याची एक शक्ती असते, मधुर रस पाझरवण्याची शक्ती असते, भ्रमरांना जीवन देण्याची शक्ती असते आणि सुगंधित करण्याची शक्ती असते. म्हणून असे हे श्वेतकमल, पुंडरीक कमल आम्ही आपल्याला मुजुमदार संस्कृत वाटिकेतर्फे अर्पण करत आहोत. त्याचा सुगंध घेत राहा, कार्यक्रम पाहत राहा. पुन्हा पुन्हा सांगते, जास्तीत जास्त पसरवा श्रोते हो. याला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा आणि हे जास्तीत जास्त स्प्रेड करा. इत्यलम.